जगभरातील कोट्यवधी भाविक शिर्डीच्या साईबाबांना मानतात। शिर्डीत दररोज साईंच्या दर्शनासाठी मोठी गर्दीही होते। मात्र सध्या साईंच्या शिर्डीत एका विषयावरून मोठा वाद निर्माण झाला। हा वाद आहे साईंच्या एका भक्ताच्या वंशजांमध्ये। साईंच्या निस्सीम भक्त असलेल्या एका महिलेला त्यांनी 9 चांदीची नाणी दिली होती। मात्र कालांतराने याच वंशजांमधल्या 2 कुटुंबांमध्ये त्या नाण्यांवरून संघर्ष सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे दोघांकडेही नाणी आहेत, पण साईंनी दिलेली नाणी कोणती यावरून वाद रंगलाय। पाहूया। शिर्डीचे साईबाबा देशभरातीलच नव्हे तर जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान। जवळपास 107 वर्षांपूर्वी म्हणजेच 1918 साली साईंचं महानिर्वाण झालं। त्याआधी आपल्या सेवेतील लक्ष्मीबाई शिंदे निस्सीम भक्त असलेल्या महिलेला त्यांनी चांदीची 9 नाणी भेट दिली होती। आता इतक्या वर्षांनंतर या नाण्यांवरून लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले। 1970 साली सोनूबाई नाना पाटील शिंदे यांनी मृत्यूपत्र करून दिलेले आहे माझ्या आईला की 9च्या 9 नाणी हे माझ्या मुलीला देत आहे आणि माझे मुलं हे पूर्ण कुटुंब हे वेगळं राहत आहे। आणि याचा आता चॅरिटी कमिशनर ऑलरेडी चौकशी केलेली आहे आणि पूर्णपणे निकाल दिलेला आहे। तर मला वाटतं आता याच्यात कोणताही संभ्रम राहिलेला नाहीये आणि याद्वारे हे सर्व सिद्ध झालेले 9च्या 9 नाणी ही आमच्याकडे आहे। लक्ष्मीबाई शिंदे 63 साली गेल्यानंतर लक्ष्मीबाईंनी स्वतः 40 वर्ष इथे 9 रुपये दाखवले बाबा गेल्यानंतर, आणि त्याच्यानंतर देखील 9 रुपये इथंच ठेवले, बाहेर गेलेच नाही ते 9 रुपये। हे जुनं त्यांचं घर आहे। साई भक्त देखील इथं दर्शनासाठी येत असतात, त्याच्यामुळं ते जे 9 रुपये दाखवतात ते पूर्णपणे खोटं आहे, दावा पूर्णपणे खोटा आहे त्यांचा। तो त्या जे आहे ना माझ्या वडिलांच्या आत्या लागतात, म्हणजे लक्ष्मी शिंदे नात। कोण? शैलजाताई गायकवाड। तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे बाबांनी दिलेली चांदीची नाणी आपल्याकडे असल्याचा दावा करतायत, तर लक्ष्मीबाईंची नात शैलजा गायकवाड यांचा मुलगा अरुण गायकवाड हे म्हणतायत की ती चांदीची नाणी आमच्याकडे आहे। त्यामुळे 9 नाण्यांची 22 नाणी झाली आहेत। आता खरी नाणी कोणती आणि खोटी नाणी कोणती असा वादही शिर्डीत पाहायला मिळतो। जे पण असेल ते कायदेशीर आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊच आणि आम्ही परत एकदा पुरातत्व विभागाला सेवा संस्थांना आणि सर्व तो आणतो शिर्डी ग्रामस्थांना चांगलीच येतो तेव्हा सगळ्या शिर्डी ग्रामस्थांनी आमच्या संघ राहावा आणि तो आणतो पुरातत्व विभाग याची एकदा पाणी आणि दूध व्हावा। साईंनी दिलेल्या नाण्यावर दावा करणाऱ्या शैलजा गायकवाड नेमक्या कोण आहेत ते पाहूया। शैलजा गायकवाड या मूळच्या शैलजा शिंदे। शैलजा या लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात आहेत, तर अरुण गायकवाड हे शैलजा यांचे सुपुत्र आहेत। 1963 मध्ये लक्ष्मीबाई शिंदेंचं निधन झालं, त्यानंतर साईंनी दिलेली नाणी त्यांची मुलगी सोनूबाई यांच्याकडे होती। मग सोनूबाईंच्या मृत्यूपश्चात शैलजा गायकवाड यांच्याकडे ही नाणी आल्याचा दावा केला जातोय। महत्वाचं म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर प्रतिवादी उपस्थित न राहिल्यानं साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांचा दावा योग्य ठरवत नाणी ट्रस्टकडे असल्याचं चौकशी अहवालात नमूद करण्यात आलं होतं। साईबाबांची चांदीची नाणी ही एक ऐतिहासिक आणि भावनिक ठेव आहे। मात्र या नाण्यांवरून शिर्डीत सध्या मोठा वाद सुरू आहे। त्यामुळे हा वाद लवकरात लवकर मिटून त्या नाण्यांची सत्यता जगासमोर यावी हीच अपेक्षा। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।